नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ निहाल. सो काल जसं आपण सेशनमध्ये पाहिलं होतं, काही महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस केले होते. आज पण आपण तसेच काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, परंतु कर भारावरती. ठीक आहे, टॅक्स इन्सिडेंस ज्याला म्हणतो आपण. सो हे प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले जाऊ शकतात. यावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचा सराव तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा सेशन आपण घेत आहोत. ठीक आहे. सो आणखीन एक गोष्ट तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा सेशन शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे आपण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत पाहणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा डाऊट जो आहे तो राहणार नाही. ठीक आहे. आणि त्यासोबतच जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेटसाठी कॉमर्स मधून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण सूचना. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी जी की जून अटेम्प्ट आहे, त्यासाठी आपण कंप्लीट कोर्स ऑफ कॉमर्स घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, कंप्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत या मॉक टेस्टमधून तुमची प्रॅक्टिस होईल. PYQs विथ एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तेही एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला मिळतील. मॅरेथॉन सेशन यामध्ये असणार आहे, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल. 4000+ MCQ सिरीजने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्ही एक्झामिनेशनमध्ये जेव्हा एक्झाममध्ये पेपर द्याल तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रश्नाची भीती वाटणार नाही. आणि त्यासोबतच एक सोने पे सुहागा म्हणून तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजेच पेपर 1चा जो फुल कोर्स आहे तो तुम्हाला यामध्येच मिळून जाणार आहे फ्री. तर अजिबात लेट करायचं नाही आहे. आजच ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे, मिळवायची आहे, कारण आता डिस्काउंट आपल्याकडे चालू आहे. ठीक आहे. आणि या डिस्काउंटमध्येच तुम्हाला हा जो कोर्स आहे तो मिळणार आहे. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि लगेचच कोर्सला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ते कसं मी तुम्हाला सांगतो. प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती जा, तिथे सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. ठीक आहे. हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसेल. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे महाराष्ट्र सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. क्लिक करायचं आहे. तिथे जॉईन कोर्स म्हणून खाली ऑप्शन तुम्हाला दिसेल. तिथे तुम्ही क्लिक करून हा कोर्स जॉईन करायचा आहे. स्टेप्स फॉलो करायचे आहेत. फीस पे करायची आहे. लगेचच तुम्ही रजिस्टर्ड होऊन जाल आणि रजिस्टर झाल्यानंतर कंटेंटमध्ये तुमचा जो मटेरियल आहे ते सगळाच्या सगळा अनलॉक होऊन जाईल. ठीक आहे. लाईव्ह सेशन्स जे आहे ते लाईव्ह सेशन्स तुम्हाला दिसू लागतील. ठीक आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहेत. ऑलराईट. सो अजिबातच लेट करायचं नाही आणि वेट पण करायचं नाही आहे. आजच्या आजच कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. आलं लक्षात? चला तर सेशनला सुरू करूया आता. तर सुरू करूया प्रश्नांना. हा तुमचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाईन्स टॅक्स इन्सिडन्स. ठीक आहे. कर भार जो आहे ना, याची सर्वात योग्य व्याख्या खालीलपैकी कोणती केली जाऊ शकते. ठीक आहे. सरकारच्या महसुलावर कराचा परिणाम, त्याला आपण टॅक्स इन्सिडन्स म्हणू शकतो का? ग्राहक किंवा उत्पादकावरील अंतिम कर भार, की त्याला आपण कर भार म्हणणार. व्यवसायांनी भरलेली कराची रक्कम, की कर संकलनाची प्रक्रिया. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ टॅक्स कलेक्शन. ठीक आहे. तर यापैकी कुठलं असं ऑप्शन आहे ज्याला आपण टॅक्स इन्सिडन्स म्हणून कन्सिडर करू शकतो. टॅक्स इन्सिडन्स वरती आपण थेअरी सेशन सुद्धा घेतलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या. खूप डिटेलमध्ये आपण त्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे प्रत्येक पॉईंट्सचं, जे की एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूपच जास्त महत्त्वाचं आहे. सो तो सुद्धा पाहून घ्या. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन बी आहे. द फायनल बर्डन ऑफ टॅक्स ऑन कन्झ्युमर्स ऑर प्रोड्युसर्स. ग्राहक किंवा उत्पादक यांच्यावरील अंतिम कर भार, त्याला आपण टॅक्स इन्सिडन्स म्हणतो. आलं लक्षात? टॅक्स इन्सिडन्स रेफर्स, कर भार म्हणजे काय? खरेदीदार किंवा विक्रेत्या यांचा कराचा भार कसा वाटला जातो हे दर्शवते. कोण? टॅक्स इन्सिडन्स. आलं लक्षात? हा भार मागणी किंवा पुरवठ्याच्या किंमत लवचिकतेवर अवलंबून असतो. आता जो ग्राहक आहे
किंवा खरेदीदार आहे आणि विक्रेता आहे यांची मधली जी किंमत आहे है ना, ते ऑब्वियस आहे डिमांड अँड सप्लाय याच्या इलास्टिसिटीवर, याच्या प्राइस इलास्टिसिटीवर डिपेंड असते है ना. आपण शिकलेलो आहोत 12वीला 11वीला आपण शिकलेलो आहोत है ना इकॉनॉमिक्स मध्ये टॅक्स प्राइस इलास्टिसिटी काय असतं, डिमांड आणि सप्लाय काय असतं है ना. प्राइस कशी वाढते, डिमांड वाढल्यानंतर प्राइस कुठल्या वस्तूंची कमी होते, कुठे जास्त होते है ना, त्याचा प्रोड्युसर्सवरती, खरेदीदार किंवा कन्झ्युमर्सवरती काय फरक पडतो, बरोबर, याच्यावरती हे टॅक्स इन्सिडेंट जे आहे ते डिपेंड आहे. आलं लक्षात. पुढील प्रश्न, इफ डिमांड इज परफेक्टली इनइलास्टिक अँड सप्लाय इज इलास्टिक हू बेअर्स द टॅक्स बर्डन. जर मागणी पूर्णतः आलोचनीय परफेक्टली इनइलास्टिक आणि पुरवठा लवचिक इलास्टिक आहे तर कराचा भार कोण सहन करेल? फक्त उत्पादक, फक्त ग्राहक, उत्पादक ग्राहक समान प्रमाणात की सरकार? विचार करून उत्तर द्या. तुम्हाला माहिती आहे कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला उत्तर द्यायचंय है ना, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित विचार करून उत्तर द्या. So right answer is option C, equally shared between producers and consumers. उत्पादक आणि ग्राहक समान प्रमाणात. ठीक आहे. जेव्हा मागणी पूर्णतः अयथार्थनीय असते म्हणजे उभा मागणी वक्रासह असते, वर्टिकल डिमांड कर्व ज्याला आपण म्हणतो, तेव्हा ग्राहक संपूर्ण करभार सहन करतात कारण ते वाढलेल्या किमतीसाठी त्यांच्या मागणीचे प्रमाण कमी करू शकत नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. In the case of perfectly elastic supply curve, the burden of an excise tax will be borne by. पूर्ण लवचिक perfectly elastic पुरवठा वक्राच्या बाबतीत उत्पादन शुल्काचा म्हणजेच एक्साइज टॅक्स भार कोणाला सहन करावा लागतो? पूर्णपणे उत्पादकांना, पूर्णपणे ग्राहकांना, समानरित्या विभाजित की निश्चित करता येऊ शकत नाही. ठीक आहे. सांगायचं उत्तर काय असू शकतं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. So right answer is option B, consumers entirely. ग्राहक जे असतात त्यांना उचलावा लागतो करभार. बघा, जेव्हा पुरवठा पूर्णतः लवचिक असतो, ठीक आहे, आडवा पुरवठा वक्र हॉरिझॉन्टल सप्लाय कर्व, तेव्हा उत्पादक सहजपणे उत्पादन समायोजित करू शकतात. ठीक आहे. उत्पादकांना याचा काहीही एक बर्डन नसतो, त्यामुळे संपूर्ण करभार जो आहे तो ग्राहकावर जास्त किमतीद्वारे टाकला जातो. आलं लक्षात. टॅक्स इन्सिडन्स ऑफ टॅक्स डिपेंड्स ऑन. कराचा भार अवलंबून कशावर असतो? सरकारी खर्चाच्या पातळीवर, मागणी आणि पुरवठ्याच्या लवचिकतेवर, सरकारद्वारे गोळा केलेल्या एकूण महसुलावर की अर्थव्यवस्थेतील करदात्यांच्या संख्येवर? So right answer is option B, the elasticity of demand and supply. मागणी आणि पुरवठ्याच्या लवचिकतेवर. याच्या मागचा जो प्रश्न आपण पाहिला त्यामध्ये डिस्कस केलं होतं है ना. बघा, कराचा परिणाम कसा होईल हे मागणी आणि पुरवठा किमतीत बदलावर कसे प्रतिक्रिया देतात यावर अवलंबून असतो है ना. हाऊ इट विल चेंज, तो कसा चेंज होतो, कसा रिस्पॉन्ड करतो त्यावर अवलंबून असतं, बरोबर. जर मागणी पुरवठ्याच्या तुलनेत जास्त आकडून है ना म्हणजेच इनइलास्टिक करेक्ट असेल तर ग्राहक अधिक कराचा भार वहन करतात. ठीक आहे. आणि त्या उलट जर मागणी अधिक लवचिक इलास्टिक असेल तर उत्पादक कराचा अधिक भार वहन करतात. ठीक आहे. आलं लक्षात. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा जी मागणी आहे है ना, डिमांड इनइलास्टिक असेल है ना रिलेटेड टू सप्लाय, तेव्हा ग्राहक अधिक कराचा भार वहन करतात. आणि त्याच्या उलट जेव्हा मागणी अधिक लवचिक असेल है ना
इनइलास्टिक नसून ती इलास्टिक असेल, बरोबर, तेव्हा काय होतं, उत्पादक कराचा अधिक भार वहन करतो. पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा, जर सरकारने एका उत्पादनावर कर लादला, ठीक आहे, ज्याची पुरवठा पूर्णपणे अप्रतिबंधित आहे, ठीक आहे, तर कराचा बोजा कोणावर पडेल? ग्राहक, उत्पादक, समप्रमाणात वाटलेला की सरकार? विचार करून उत्तर द्यायचं, ठीक आहे. ए बी सी डी जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, ठीक आहे. चला, तर राईट आन्सर आहे याचं ऑप्शन बी, प्रोड्युसर्स किंवा उत्पादक, ठीक आहे. जेव्हा पुरवठा परिपूर्ण, ठीक आहे, नायाळ म्हणजेच इनइलास्टिक, वा भरपूर नाव आहे ते वेगवेगळे, इनइलास्टिकला परफेक्टली इनइलास्टिक असेल, परिपूर्ण नायाळ असेल, लांब वर्तुळाकार पुरवठा वक्र, वर्टिकल सप्लाय कर्व असतो, तेव्हा उत्पादक कराच्या प्रतिसादात त्यांचे उत्पादन सुसंगत करू शकत नाहीत, म्हणून ते संपूर्ण कराचा भार वाहतात, ठीक आहे. तर या सेशनमध्ये काही आपण कंबाईन क्वेश्चन्स पण डिस्कस करूया, ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेला नाहीये त्यांच्यासाठी पण हेल्पफुल होऊन जाईल. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कृषी जमिनीवरील उत्पन्न कर योग्य आहे? शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कृषी जमिनीवरून प्राप्त भाडे, स्वतःच्या जमिनीवरून गहू विकून मिळवलेला नफा, विवाह कार्यासाठी कृषी जमीन भाड्याने देऊन मिळवलेलं उत्पन्न, की रबर पिकवून आणि कच्चा लेटेक्स विकून मिळवलेले उत्पन्न? सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच विवाह कार्यासाठी कृषी जमीन भाड्याने देऊन मिळवलेले उत्पन्न, ठीक आहे. खालीलपैकी हे जे कृषी जमिनीवर उत्पन्न आहे ते कर योग्य आहे, ठीक आहे, कारण याला ॲग्रिकल्चर इन्कम आपण कन्सिडर करणार नाही, नॉन ॲग्रिकल्चरल आहे, बरोबर, त्यामुळे हे आपण काय करणार, याला कन्सिडर करणार करयोग्य उत्पन्नामध्ये. बघा, नॉन ॲग्रिकल्चरल कृषी संबंधित नसलेल्या उद्देशांसाठी, जसे की कार्यक्रम, व्यावसायिक उपयोगासाठी जमीन जर भाड्याने दिले तर ते करयोग्य असणार आहे, आणि त्याचा वापर आपण कृषी कार्यासाठी करत नाहीये, बरोबर. पीक उगवणे, विकणे हे कृषी उत्पन्न मानले जाते आणि ते करमुक्त आहे, कळलं. रबर शेती उत्पन्नाचा कृषी संबंधित भाग आहे, पीक लागवड करमुक्त आहे, तर प्रोसेसिंग प्रक्रिया भाग करयोग्य आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न, अ फॉरेन नॅशनल म्हणजेच एक परदेशी नागरिक आर्थिक वर्षात 150 दिवस भारतात येतो आणि गेल्या 4 वर्षात एकूण 400 दिवस भारतात राहिलेला आहे, तो खालीलपैकी कोणत्या वर्गात येईल? ठीक आहे, आर ओ आर म्हणजेच रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, की निवासी पण सामान्य निवासी नाही म्हणजेच रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, की एन आर आहे अप्रवासी म्हणजे नॉन रेसिडेंट, की भारतीय नागरिक? विचार करून उत्तर द्या, ठीक आहे. हे रेसिडेन्शियल स्टेटसवरती आपल्याला प्रश्न तर बघायला मिळतातच, त्यामुळे याच्यावरती जरा जास्त जोर दिला तर काही हरकत नाही. सो राईट आन्सर आहे याचा ऑप्शन सी, नॉन रेसिडेंट, अप्रवासी त्याला मानलं जाणार, ठीक आहे. बघा यामध्ये निवासी मानले जाण्यासाठी, ठीक आहे, व्यक्तीने खालीलपैकी किमान एक अटी पूर्ण केल्या पाहिजेत. पहिली, आर्थिक वर्षात 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त भारतात राहायला पाहिजे. दुसरी, आर्थिक वर्षात 60 दिवस भारतात राहणे अधिक म्हणजेच प्लस मागील 4 वर्षांमध्ये 365 दिवस भारतात राहिला पाहिजे. हे दोन अटी आहेत. जरी व्यक्तीने 150 दिवस 182 दिवसापेक्षा कमी आणि मागील 4 वर्षांमध्ये 400 दिवस
ठीक आहे, जो 365 दिवसाची अटी पूर्ण करतो, है ना, भारतात राहिलेला असेल किंवा आहेत, तरी ते निवासी मानले जात नाहीत. ठीक आहे. दुसरी अट, वर्तमान वर्षात किमान 60 दिवस भारतात राहण्याची, परंतु भारतीय नागरिकासाठी भारतात येताना 182 दिवसाची अट लागू होते, ज्यामुळे ते अप्रवासी ठरतात. समजलं? म्हणजेच काय सांगितलंय, ज्या 2 अटी आहेत दिलेल्या, 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त, है ना, भारतात राहणे आवश्यक आहे. ही अट जर झाली असती तर त्याला रहिवासी मानलं जात होतं, परंतु तो 150 दिवस राहिलेला, त्यामुळे ते पहिली जी अट आहे त्याच्यात तो बसत नाही. दुसरी अट म्हणते की आर्थिक वर्षात, फायनान्शियल इयरमध्ये तो किमान 60 दिवस भारतात पाहिजे आणि 4 वर्षामध्ये 365 दिवस. याचा अर्थ असा की ह्या दोन्ही पण गोष्टी व्हायला पाहिजेत. या दोन्हीपैकी एक जर नसेल तर ते कन्सिडर होणार नाही, अटीमध्ये बसणार नाही. तो 60 दिवस पण राहिला पाहिजे आणि 4 वर्षात 365 पण राहिला पाहिजे. परंतु यामध्ये काय होतंय, तो 150 दिवसच राहत आहे मागील 4 वर्षात, है ना, 400 दिवसच राहत आहे मागील 4 वर्षात. त्यामुळे दुसरी अट मध्ये तो अर्धवटच परिपूर्ण आहे, त्यामुळे तो नॉन रेसिडेंटच मानला जाईल. आलं लक्षात? नसेल समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी परत क्लिअर करेन पुढच्या सेशनमध्ये. पुढे, निवासी पण सामान्यपणे निवासी नसलेला म्हणजे RNOR. ठीक आहे, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. ओके, म्हणून पात्र ठरणारे व्यक्ती खालीलप्रमाणे कर लावला असेल. फक्त भारतामध्ये मिळवलेलं उत्पन्न, जागतिक उत्पन्न, विदेशी आणि भारतीय स्त्रोतातील उत्पन्न की फुकट उत्पन्नच. है ना, काय म्हटले या ठिकाणी, अन इंडिव्हिज्युअल हू क्वालिफाईज ॲज रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, है ना, जो RNOR आहे, विल बी टॅक्स्ड ऑन. त्याला कशावरती टॅक्स द्यावा लागेल असा प्रश्न विचारला. क्लिअर? सो त्याला कशावरती द्यावं लागेल? ओनली इन्कम अर्न्ड इन इंडिया. ठीक आहे, फक्त भारतामध्ये मिळवलेल्या उत्पन्नावर. आलं लक्षात? निवासी पण सामान्यपणे निवासी नसलेला RNOR व्यक्ती फक्त भारतात मिळवलेले किंवा प्राप्त केलेले उत्पन्नावर कर भरतो. त्याचे परकीय उत्पन्न कर योग्य नाही जोपर्यंत तो भारतीय व्यावसायिक कार्यातून उत्पन्न होत नाही. ठीक आहे.